तुमचंही पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट असेल किंवा तुम्ही जून महिन्यापासून पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट ओपन करणार असाल तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमधून 2026 जून 2026 पासून ज्या पोस्ट ऑफिसच्या योजना आहेत 7 ते 8 योजना आहेत, त्यामध्ये सेविंग स्कीम असेल, टाईम डिपॉझिट स्कीम असेल, एफ.डी असेल, आर.डी असेल, पी.पी.एफ असेल, सुकन्या समृद्धी योजना असेल, एन.एस.सी असेल, के.व्ही.पी असेल, या सर्व योजनांचे जे इंटरेस्ट रेट आहे ते इंटरेस्ट रेट बदललेले आहेत आणि ते इंटरेस्ट रेट किती लागू झालेले आहेत याची सर्व डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. पहिल्यांदा आपण सर्व स्कीमची नावे पाहूयात आणि त्यानंतर एक एक करून सर्व स्कीमचे इंटरेस्ट रेट पाहून घेऊयात. तर बघा, त्यामधील पहिली स्कीम आहे सेविंग अकाउंट. त्यानंतर दुसरी स्कीम आहे टाईम डिपॉझिट स्कीम. टाईम डिपॉझिट स्कीममध्ये 4 ऑप्शन आहेत. त्यातील पहिला ऑप्शन आहे टाईम डिपॉझिट फॉर 1 इयर, म्हणजे एका वर्षासाठी तुम्ही पैसे गुंतवू शकता. त्यानंतर टाईम डिपॉझिट फॉर 2 इयर, टाईम डिपॉझिट फॉर 3 इयर आणि टाईम डिपॉझिट फॉर 5 इयर हे टाईम डिपॉझिटचे ऑप्शन आहेत. त्यानंतर बघा, ती स्कीम आहे ती म्हणजे रिकरिंग डिपॉझिट. त्यानंतरची चौथी स्कीम आहे मंथली इन्कम स्कीम. त्यानंतर नॅशनल सेविंग स्कीम. त्यानंतर किसान विकास पात्रा. त्यानंतर पब्लिक प्रोव्हिडंट फंड. त्यानंतर सुकन्या समृद्धी योजना. या 8 ते 9 योजना आहेत, स्कीम आहेत की ज्या पूर्णपणे गव्हर्नमेंट सेफ स्कीम आहेत, पोस्ट ऑफिसच्या स्कीम आहेत. आता आपण एक एक करून पाहूयात याचा इंटरेस्ट रेट नेमका किती आहे आणि टाईम पिरियड नेमकं किती आहे ते. जून 2026 पासून नवीन इंटरेस्ट रेट लागू झालेले आहेत आणि ते तुम्हाला माहीत असणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून एक एक करून आपण हे इंटरेस्ट रेट किती आहेत ते पाहूयात. तर बघा, सेविंग अकाउंट ज्यांचं असेल पोस्ट ऑफिसमध्ये त्यांना 4% इंटरेस्ट रेट आहे. आता तुम्ही बघितलं तर अदर बँकांमध्ये हाच इंटरेस्ट रेट, जर तुम्ही सेविंग अकाउंटमध्ये तुमचे पैसे डिपॉझिट केले तर हा इंटरेस्ट रेट तुम्हाला 2.5 ते 3%, परंतु सर्वात हायेस्ट इंटरेस्ट रेट सेविंग अकाउंटसाठी आहे तो म्हणजे 4%, म्हणजेच 4%. त्यानंतर पाहूयात दुसरी स्कीम आहे ती म्हणजे टाईम डिपॉझिट स्कीम. यामध्ये 4 ऑप्शन असतात. त्यातील पहिलं ऑप्शन आहे टाईम डिपॉझिट फॉर 1 इयर, म्हणजे एका वर्षासाठी जर तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला इंटरेस्ट रेट मिळणार आहे 6.90%, म्हणजेच 9%. 6.9% तुम्हाला व्याजदर हा लागू होणार आहे. तसेच दुसरा तो म्हणजे टाईम डिपॉझिट फॉर 2 इयर्स. यासाठी तुम्हाला व्याजदर आहे म्हणजेच इंटरेस्ट रेट आहे 7%. त्यानंतर टाईम डिपॉझिट फॉर 3 इयर्स, म्हणजे 3 वर्षासाठी जर तुम्ही गुंतवणूक केली, पैसे डिपॉझिट केले तर तुम्हाला व्याजदर लागणार आहे 7.10%. त्याचबरोबर टाईम डिपॉझिट फॉर 5 इयर, 5 वर्षासाठी जर तुम्ही पैसे डिपॉझिट केले पोस्ट ऑफिसमध्ये तर तुम्हाला 7.5% इतका तुम्हाला इंटरेस्ट रेट हा लागणार आहे. तुम्हाला हे पैसे जरी टाईम पिरियडनुसार 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर मिळणार असेल तरी तुमचं कंपाऊंडिंग हे 3 महिन्याचं आहे, म्हणजे दर 3 महिन्यांनी थोडीफार अमाऊंट यामध्ये गव्हर्नमेंटकडून ॲड केली जाते आणि मग त्यामध्ये जे तुम्हाला व्याजदर मिळतो तो व्याजदर हा मिळणार आहे. तर यामध्ये हा एक महत्त्वाचा बेनिफिट आहे. त्यानंतर पाहूयात पुढची स्कीम आहे ती म्हणजे रिकरिंग डिपॉझिट स्कीम. आता ही रिकरिंग डिपॉझिट स्कीमचा टाईम पिरियड आहे 5 वर्षाचा, म्हणजे 5 वर्षासाठी तुम्ही यामध्ये पैसे डिपॉझिट करू शकणार आहात. मंथली सेम अमाऊंट डिपॉझिट करायची आहे तुम्हाला. म्हणजे समजा तुम्ही हे अकाउंट चालू करताना जर 500 रुपये डिपॉझिट केले तर तुम्हाला दर महिन्याला 500 रुपयेच डिपॉझिट करायचे आहेत. दुसऱ्या स्कीमसारखं सुकन्या समृद्धी योजना वगैरे या स्कीम आहेत, यासारखं जसे तुमच्याकडे पैसे येतील तसे अमाऊंट डिपॉझिट करणार असं नाही, तर सेम अमाऊंट डिपॉझिट ही तुम्हाला करावी लागणार आहे. तर बघा, याचा इंटरेस्ट रेट आहे 6.7%, म्हणजे 6.7% याचा इंटरेस्ट रेट आहे. त्यानंतरची स्कीम पाहूयात
ही स्कीम आहे मंथली इन्कम स्कीम. म्हणजे तुम्हाला वन टाईम डिपॉझिट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 1,00,000 एका टायमिंगला डिपॉझिट केली तर तुम्हाला त्याचा इंटरेस्ट रेट जो आहे तो इंटरेस्ट रेट तुम्हाला महिन्याला मिळणार आहे. म्हणजे तुम्ही वन टाईम कितीही डिपॉझिट करा, तुम्ही जेवढे पैसे डिपॉझिट कराल तेवढे तुम्हाला इंटरेस्ट रेट हा महिन्याला मिळणार आहे. दुसऱ्या स्कीमसारखं नाहीत. आता दुसऱ्या स्कीममध्ये कसं आहे की तुम्हाला ज्यावेळी तुमची मॅच्युरिटी होईल तेव्हाच तुम्हाला व्याजासहित तुमची सर्व जी मुद्दल आहे ते मिळणार आहे. परंतु या स्कीममध्ये तुम्हाला महिन्याला इन्कम चालू होणार आहे. तुम्हाला फक्त एकदाच पैसे गुंतवावे लागणार आहेत आणि याचा इंटरेस्ट रेटसुद्धा चांगले आहे. याचा इंटरेस्ट रेट 7.4% आहे, 7.4% आहे, जो की तुम्हाला महिन्याला मिळणार आहे. त्यामुळे अतिशय बेनिफिटवाली आणि महत्त्वाची ही एक पोस्ट ऑफिसची स्कीम आहे आणि पूर्णपणे सेफ स्कीम आहे. पोस्ट ऑफिसच्या सर्व स्कीम आहेत त्या सेफ स्कीम आहेत. म्हणजे पोस्ट ऑफिस हे गव्हर्मेंटतर्फे येतं. त्यामुळे ज्या स्कीम चालू केलेल्या आहेत त्या स्कीमसुद्धा, त्या योजनासुद्धा गव्हर्मेंटच्याच आहेत. त्यामुळे पूर्णपणे पोस्ट ऑफिसमधली गुंतवणूक हे पूर्णपणे सेफ गुंतवणूक आहे आणि व्याजदरसुद्धा इतर बँकांपेक्षा खूप चांगले आहेत. त्यामुळे ही गुंतवणूक सर्वांसाठी महत्त्वाची गुंतवणूक ठरणार आहे. तर यानंतरची पुढची स्कीम पाहूया ती म्हणजे पुढची स्कीम आहे नॅशनल सेविंग सर्टिफिकेट. आता या स्कीमचा इंटरेस्ट रेट आहे 7.7%. टाईम पिरियड आहे 5 वर्ष. म्हणजे 5 इयरसाठी तुम्ही पैसे गुंतवू शकता. 5 इयर नंतर मॅच्युरिटीवरती तुम्हाला पैसे हे मिळणार आहेत. याचं महत्त्वाचं म्हणजे इयरली कंपाऊंडिंग होणार आहे. आता वरती आपण एक स्कीम बघितली, त्या स्कीममध्ये तुम्हाला दर 3 महिन्याने कंपाऊंडिंग होत होतं. टाईम पिरियडची जी स्कीम होती ती, यामध्ये तुम्हाला दर इयरली कंपाऊंडिंग होणार आहे आणि थोडीफार अमाऊंट गव्हर्नमेंटकडून यात ॲड होऊन तुम्हाला जो इंटरेस्ट रेट मिळणार आहे त्या इंटरेस्ट रेटमध्ये वाढ होणार आहे आणि तुम्हाला जो मॅच्युरिटीवरती 5 वर्षानंतर पैसे मिळणार आहेत त्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे आणि याचा इंटरेस्ट रेटसुद्धा अतिशय चांगला आहे, 7.7%. त्यानंतर पाहूयात पुढची स्कीम किसान विकास पत्र. या स्कीमला KVP असं सुद्धा म्हटलं जातं. ही स्कीम ही तुमचा पैसा डबल करणारी स्कीम आहे. मनी डबल स्कीम आहे. पैसा डबल करून देते तुम्हाला. टाईम पिरियड याचा आहे 9 वर्ष 7 महिने. जवळजवळ 9.5 वर्ष या स्कीमचा टाईम पिरियड आहे. आता पैसा डबल करायचा म्हटल्यानंतर टाईम पिरियडसुद्धा तितकाच गव्हर्मेंट घेणार आहे. त्यामुळे किंवा पोस्ट ऑफिस घेणार आहे. त्यामुळे याचा टाईम पिरियड जवळजवळ 9.5 वर्ष आहे आणि याचा इंटरेस्ट रेटसुद्धा चांगला आहे. याचा इंटरेस्ट रेट 7.50% आहे. म्हणजे समजा जर तुम्ही पैसा डबल करणारी स्कीम म्हणजे काय, जर तुम्ही 1,00,000 रुपये गुंतवले, 1,00,000 रुपये डिपॉझिट केले तर तुम्हाला 2,00,000 रुपये मिळणार आहेत आणि त्याचबरोबर जेवढा तुमचा 1,00,000चा इंटरेस्ट रेट होणार आहे तो इंटरेस्ट रेटसुद्धा मिळणार आहे. तुम्ही 2,00,000 गुंतवले तर 4,00,000 मिळणार आहेत आणि तुम्हाला 2,00,000चा जेवढा तुमच्या 9 इयरचा इंटरेस्ट रेट होईल तो इंटरेस्ट रेटसुद्धा मिळणार आहे. तर अतिशय महत्त्वाची ही आणि चांगली स्कीम आहे. परंतु यासाठी इयर खूप आपल्याला थांबावं लागतं. जवळजवळ 9.5 वर्ष डिपॉझिट करावं लागतं आणि मगच आपल्याला पुन्हा पैसे हे मिळतात. तर पुढची स्कीम पाहूयात पब्लिक प्रोव्हिडंट फंड. आता या पब्लिक प्रोव्हिडंट फंडचा PPF या नावाने ही स्कीम ओळखली जाते. या पब्लिक प्रोव्हिडंट स्कीमचा इंटरेस्ट रेट आहे 7.1%, 7.1%. टाईम पिरियड आहे याचा 15 वर्ष. म्हणजे 15 इयरसाठी तुम्हाला या पब्लिक प्रोव्हिडंट फंड PPF या स्कीममध्ये पैसे गुंतवावे लागतात. त्यानंतर मॅच्युरिटीवरती तुम्हाला सर्व पैसे, जेवढा तुमचा इंटरेस्ट रेट 7.1% झाला आहे ते पैसे आणि तुम्हाला तुमची जी मुद्दल आहे ते सर्व पैसे हे मॅच्युरिटीवरती 15 वर्षानंतर दिले जातात. तर 7वी ही स्कीम आहे. त्यानंतरची पुढची स्कीम पहा. त्यानंतरची पुढची स्कीम आहे आणि अतिशय महत्त्वाची मुलींसाठी स्कीम आहे ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. या योजनेचा जो इंटरेस्ट रेट आहे तो इंटरेस्ट रेट हायेस्ट इंटरेस्ट रेट आहे. या योजनेचा इंटरेस्ट रेट आहे
8.2%. आता याचा टाईम पिरियड आहे 15 वर्ष. 15 वर्षासाठी तुम्हाला या स्कीममध्ये पैसे डिपॉझिट करायचे आहेत. आता यासाठी कोणतीही जे लिमिट नाही, म्हणजे तुम्ही कितीही पैसे तुमच्याकडे जसे येतील. आता मी वरती एक स्कीम सांगितली होती, त्या स्कीममध्ये तुम्हाला सेम पैसे गुंतवायचे होते, 500 तर 500 रेग्युलर, असं नाही. या स्कीममध्ये तुम्ही कितीही तुमच्याकडे जसे पैसे येतील तसे तुम्ही महिन्याला गुंतवू शकता. महत्त्वाचं म्हणजे या स्कीमचे पैसे तुम्हाला 21 वर्षानंतर मिळणार आहेत मॅच्युरिटीवरती. का केलं आहे गव्हर्नमेंटनं? कारण मुलींच्या लग्नाचं वय हे 21 वर्ष आहे आणि 21 वर्षानंतर मुलींना हे पैसे महत्त्वाचे असतात. त्यामुळे या स्कीमचे पैसे 21 वर्षानंतर मिळणार आहेत. त्या अगोदर जर शिक्षणाचं कारण सांगून जर तुम्ही मुलीच्या 18 वर्षानंतर पैसे घेतले तरीसुद्धा तुम्हाला पैसे हे दिले जातात. सगळ्यात चांगला हा हायेस्ट इंटरेस्ट रेट आहे. त्यानंतर पुढची स्कीम आहे ती म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. आता या स्कीमच्या नावावरून ही फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी स्कीम आहे, म्हणजे ज्यांचं वय 60 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही स्कीम आहे. यासाठी लिमिट आहे 30 लाखांपर्यंत तुम्ही पैसे डिपॉझिट करू शकता आणि इंटरेस्ट रेट आहे तो म्हणजे 8.2%, 8.2%. जसा सुकन्या समृद्धी योजनेला आहे तसाच या योजनेसाठी आहे. 2 हायेस्ट इंटरेस्ट रेट आहेत सुकन्या समृद्धी योजना आणि सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमची. 3 मंथली तुम्ही इंटरेस्ट रेट विथड्रॉल करू शकता, म्हणजे तुम्ही पैसे कितीही वर्षासाठी गुंतवू शकता, परंतु तुम्हाला 3 महिन्याला इंटरेस्ट रेट हा मिळणार आहे. म्हणजे 3 महिन्याला तुम्हाला पैसे हे चालू होणार आहेत या स्कीममधून. तर या 7 ते 8 स्कीम आहेत पोस्ट ऑफिसच्या अतिशय महत्त्वाच्या आणि सेफ स्कीम आहेत, ज्याचे इंटरेस्ट रेट हे 4% जवळजवळ 9% आहेत आणि हे हायेस्ट इंटरेस्ट रेट आहेत. तुम्हाला जर ही प्रत्येक स्कीम अगदी डिटेलमध्ये हवी असेल तर कमेंटमध्ये तसं सांगू शकता. पुढचा व्हिडिओ त्यावरती बनवला जाईल. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.